नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी भाषा आणि तिचा प्रचार-प्रसार हा नेमका कशा पद्धतीने चालू आहे, याची उत्सुकता आपल्या सगळ्या मराठी जनांना आहे. म्हणजे आपण भारतात असतो, तेव्हा महाराष्ट्रात असतो तेव्हा आपलं आपलं काम करताना आपली मराठी भाषा पुढे नेण्याचं काम आपण करत असतो. पण तरी सुद्धा जेव्हा परदेशातही आंतरराष्ट्रीय पातळीवरही या मराठी भाषेची जोपासना करताना आपल्याला काही मंडळी दिसतात, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं आणि त्याच अनुषंगाने या मालिकेमधून आपण जाणून घेतोय, की आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी नेमके कोणते उपक्रम चालू आहेत आणि येणाऱ्या काळात नेमके कोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत. आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा त्यासाठीच स्थापन केलेला आहे आणि त्याच उद्दिष्टाने सगळे एकत्र आलेले आहेत. एक उपसमन्वयकांची एक समिती तयार झालेली आहे आणि प्रत्येक देशात हा एक उपसमन्वयक काम करतोय. आज आपण जाणून घेणार आहोत, की सिंगापूरमध्ये नेमकं हे काम कसं चाललंय. सिंगापूरचे उपसमन्वयक सचिन गांजापूरकर आज आपल्या सोबत आहेत. सचिन, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार उत्तराताई. नमस्कार, नमस्कार. आणि सचिन, आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम तर तुम्ही सगळीजण करता आहात. तुम्ही त्याचं एक अध्वर्यू पण पुढे घेतलेलं आहे. पण त्याच्या बरोबरीने आपण अनेक माणसांना जोडण्याचं काम या मंचाच्या माध्यमातून करतोय. आणि त्यामुळेच आज आपल्याबरोबर ज्या तिकडच्या लेखिका आहेत, म्हणजे ज्या आपल्या भारतीय महाराष्ट्रातल्या आहेत, अशा लेखिका मोहना कारखानीस आज आपल्या सोबत आहेत. त्यामुळे मला वाटतं त्यांचंही स्वागत आपण करूया. मोहनाताई, स्वागत आहे तुमचंही. नमस्कार. 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 धन्यवाद उत्तरात. सचिन, जेव्हा आपण म्हणतोय की सिंगापूरमध्ये काम चालू आहे, तर भाषा पुढे नेण्यासाठी आत्तापर्यंत जे काम झालं, नेमकं कशा प्रकारचं झालं आणि कशा-कशा पद्धतीने या सगळ्या कामाच्या निमित्ताने मराठी माणसं एकत्र कशी आली, हे आम्हाला सुरुवातीला ऐकायचं. नक्कीच उत्तराताई. तर हा प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थानं मी दुहेरी भूमिकेत आज तुमच्या समोर आहे. एक तर बरोबर. मंचाचा उपसमन्वयक म्हणून आणि महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचा विद्यमान अध्यक्ष म्हणून. तर खरं. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरला एक छान परंपरा आहे, एक सांस्कृतिक आहे, अ, आध्यात्मिक आहे. महाराष्ट्रातल्या चळवळींना पुढे घेऊन जायची म्हणजे एकूणच महाराष्ट्र मंडळ सिंगापूर म्हणजे सिंगापूरमधल्या आपल्या मराठी माणसांचं एक छोटंसं घर आहे, असं मी म्हणेन. आणि वाह! साहित्याच्या बाबतीत जर म्हणाल, तर इथे महाराष्ट्र मंडळ सिंगापूर वर्षभर कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सदस्यांना एकत्र घेऊन काम करतं आणि ही 30 वर्षांची परंपरा आहे. वाह! वर्षभर कुठले ना कुठले कार्यक्रम असतात. प्रत्येक महाराष्ट्र मंडळ सणासुदीबद्दल बोलतच असतं. पण तुम्ही साहित्याबद्दल प्रश्न विचारला किंवा बद्दल विचारला म्हणून मुद्दाम सांगतो आणि आपण मोहनाजींना इथे आमंत्रित केलेले आहे. तर मोहनाजी ह्या मागील 2 ऋतुगंध समितीच्या संपादिका होत्या. मागच्या वर्षी महाराष्ट्र मंडळाच्या ह्या स्मरणिकेच्या त्या संपादिका होत्या आणि बरं. यावर्षीची जी स्मरणिका आहे, तिला विशेष एक पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीनं. तर मी मुद्दाम आवर्जून नमूद करतोय, की ही परंपरा जी आहे, वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. लेखकांना लिहितं करणं, वाचकांना वाचायला प्रवृत्त करणं. शांतता पुणे वाचत आहे कडून प्रवृत्त होऊन आम्ही मराठी भाषा गौरव दिनाला शांतता सिंगापूर वाचत आहे हा कार्यक्रम घेणार आहोत. एक वाह! सांगायचं म्हणजे झालं. आणि सातत्याने आमची हसत-खेळत मराठी शाळा आहे. त्यामध्ये आम्ही मुलांना शिकवायचा प्रयत्न करतो. त्यांना सांस्कृतिक भाषेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ऋतुगंधाच्या माध्यमातनं लिहायला प्रेरणा देतो. त्याचबरोबर मागील 2 वर्षात ऋतुगंधचं प्रकाशन ज्या पद्धतीने चालू आहे, त्यावेळेला लोकांना अभिव्यक्तीची सुद्धा तिथे एक स्वातंत्र्य आहे. तुम्ही जे लिखाण केले ते व्यक्त व्हा, इतरांपर्यंत जाऊ द्या. आणि केवळ सिंगापूर पुरतं मर्यादित न ठेवता ह्याला वैश्वीकरण कसं करता येईल, हा प्रयत्न सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाचा आणि विद्यमान परिस्थितीत ह्या मंचच्या माध्यमातनं मी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे खूप छान म्हणजे सदस्यांचं सांगायचं झालं तर अगदी 2-3 वर्षात सदस्यांचा वाढता आलेख आहे. 1150 जवळपास
सदस्य आहेत आपल्या महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे. 5 ते 6,000 मराठी भाषिक सिंगापूरमध्ये आहेत. अ, त्याहूनही अधिकच आहेत. पण एक अंदाजे ही जी संख्या म्हणतोय मी, ह्यांना एकत्रित घेऊन काम करायचं हे महाराष्ट्र मंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे. बरोबर. आणि आता आपण जसं चार्ट बघत होतो, तर मला पुन्हा एकदा ते बघावसं वाटतंय, की दर महिन्याला काही वेगळा असा उपक्रम मला वाटतं तुम्ही घेतलेला आहे. तर हा जो एक महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमातनं सगळ्यांना जोडण्याचं काम आहे. तर पुन्हा एकदा ते मला विचारायचं की इतकं प्रत्येक महिन्याला एक ते वैविध्यपूर्ण उपक्रम घेणं, तर या दृष्टीने काय नेमकी आखणी केलेली आहे? निश्चित ह्यासाठी ना एकतर मनुष्यबळ सगळ्यात महत्त्वाचं हं, आणि हं. इच्छाशक्ती. मला वाटते मोहनाजी जास्त अधिक त्यांच्या अनुभवातनं ते जास्त बोलतील याविषयी. पण आमची 13 बरोबर. जणांची एक समिती असते आणि ती समिती अतिशय हिरिरीनं काम करत असते. हं, त्यानंतर या व्यतिरिक्त ऋतुगंधची एक उपसमिती असते. त्यानंतर हं, ह्या कार्यक्रमांसाठी सदस्यांच्या अं, सेवाभावी वृत्तीने आपण जास्तीत जास्त कार्यक्रमांची आखणी करतो. आता मोदीजी आले हं. होते त्यावेळेला ढोल ताशाने त्यांचं स्वागत करणं असो किंवा इथल्या प्रेसिडेंटच्या कार्यक्रमाला त्यांचं स्वागत करणं असो. तर बरोबर. तो एक समूह आहे. त्यानंतर शब्दगंध म्हणून आमच्याकडे मागची 20 वर्ष स्वरचित कवितांचा एक समूह आहे. तिथे हं. विषय दिला जातो आणि चित्र दिलं जातं आणि त्या विषयावरती दर महिन्याला शब्दगंधचा हा कार्यक्रम चालतो. तर ही अरे परंपरा वाह! आहे. त्यानंतर खेळाच्या बाबतीत देखील वेगवेगळ्या समित्या आहेत. हं, तर एकंदरीतच सर्वांच्या सेवाभावी वृत्तीने या कार्यक्रमांची आखणी केली जाते आणि यावर्षी विशेष म्हणजे महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव हं, सार्वजनिकपणे अगदी जसा भारतात होतो खुल्या हं, प्रांगणात, तसा सिंगापूरला आम्ही केला होता आणि हं. त्यासाठी 101 94 टू बी प्रिसाइज कार्यकर्त्यांची फौज होती आणि मग वाह! तिथे प्रसाद बनवणं असेल, प्रसाद वाटणं असेल, हं, मग हं. येणाऱ्या-जाणाऱ्यांची व्यवस्था असेल, आरतीची आखणी असेल, म्हणजे एकूणच जी मनुष्यबळ आणि इच्छाशक्ती मला वाटतं या हं. सगळ्यांची एक प्रबळ इच्छाशक्ती आहे. आणि आमचं इथल्या भारतीय उच्चायोगासोबत सुद्धा जे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे बरोबर, त्यांचा या सर्व गोष्टींना खूप मोठा पाठिंबा असतो. बरोबर, तर बरोबर. आणि त्या त्यामुळे पाठिंब्या हं, हं. बरोबर. आणि त्या पाठिंब्यामुळेच मला असं म्हणायचंय, की सगळे तुम्ही एकत्र येता आणि हे काम करू शकता. मोहनाताई तुम्ही स्वतः एक उत्तम लेखिका आहात. कथा, कादंबरी, नाटक इतक्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही लिहिताय, तेव्हा एक लेखिका म्हणून तिथे असणं आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग असणं, याविषयी तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? खूप छान विचारलेलं आहे. सर्वप्रथम हा उपक्रम तुम्ही सुरू केलात त्याबद्दल आणि तुम्ही ज्या तऱ्हेने प्रश्न विचारून सगळ्यांना एकत्र आणताय आणि जोडले हं, जातोय हं, हं. आपण, त्याबद्दल तुमचे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदनही. आणि धन्यवाद, धन्यवाद. प्रश्नाकडे मी वळते. अ, खरं तर एक लेखक म्हणून अ, नुसतं लेखक म्हणून लेखिका म्हणूनच नाही, तर वाचक म्हणून, श्रोता हं. म्हणून, प्रेक्षक म्हणून सिंगापुरातील मराठी माणसाविषयी खूप काही भरभरून बोलता येण्यासारखे आहे. आणि मला वाटतं थोडं मी सगळं सविस्तर सांगितलं तर त्याच्यात वावगं ठरणार नाही. हं, कारण हं. इथल्या लोकांमध्ये तो प्रचंड उत्साह आहे. हं. आणि तो नुसता लेखी राहत नाही, तर त्यांच्या बॉडी लँग्वेज म्हणजे त्यांच्या हालचाली किंवा जे सातत्य त्याच्यामध्ये आहे, की कुठलाही कार्यक्रम हं. जसं सचिनजींनी सांगितल्याप्रमाणे इतके सारे कार्यक्रम होतात आणि अर्थातच त्या उत्साहाची सुरुवात जी सुरुवात जी होते, ती सचिनजींपासून किंवा जे हं, कोणी हं, हं. अध्यक्ष असतील, त्यांच्यापासून नक्कीच होते. कारण माणसांना एकत्र करणारा हा जो समूह आहे, तो बरोबर. कुठून तरी म्हणजे पुश आणि पुल असतो. म्हणजे प्रत्येकाची जी जबाबदारी आहे, ती तर इथली माणसं ओळखून आहेतच. पण त्याचबरोबर मी मी जे इतके वर्ष आता इथे राहून बघते आहे, की हं. नुसतं लिहायचंय किंवा करायचंय एवढा वेळ माणूस थांबला, की थांबला तो. पण त्यातून संवाद होणं, संवादासाठी प्रत्यक्ष भेटणं आणि त्या हं. भेटण्यामध्ये जो उत्साह असणं, तळमळ असणं आणि सातत्य असणं, हे सगळं जेव्हा होतं, प्रत्येक कुटुंबातनं होतं आणि त्याच वेळी त्याला एक व्यवस्थित मंच दिला जातो, जो महाराष्ट्र मंडळ सिंगापूर देतो. हं. आणि हे हं. जे सगळे आपण मुद्दे बाबी बोललो, की सातत्य म्हणा किंवा जे खंबीर नेतृत्व आहे,
तर आम्हाला सातत्याने ते जे पाठबळ मिळतं किंवा प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लेखनाला उत्साह येतो. खरंच सांगायचं तर मी लिहित आधीही होतेच आणि जो लेखक आहे तो सहसा थांबत तो नाही. लिहिता पण त्याला असतो. खरंय. लिहिता असतो आणि लिहिता राहणं किंवा लिहिता करणं हे आजूबाजूच्या परिस्थितीवर पण खूपदा पुष्कळसं अवलंबून असतं. आणि बरोबर. तो जो मंच मिळायला हवाय किंवा जे शारीरिक आणि मानसिक शक्यतो जे बळ मिळायला हवंय ते सिंगापूरमध्ये नक्कीच मिळतं. आणि सिंगापूरचा जो निसर्ग आहे म्हणा किंवा इथल्या भूमीमध्ये जे काही आहे, शिस्त आहे, नक्कीच मान्य करायला लागेल. ती सगळी या मराठी माणसाने अंगात भिनवली आहे. त्यामुळे सातत्य, शिस्त, उत्साह आणि जे निसर्गाला राखून ठेवण्याची जी क्षमता आहे ती त्यांनी वाढवली आहे. ती कुठेतरी साहित्यात नक्कीच परावर्तित झालेली आहे. आणि मी काही वेगळी नाहीये. मी माणूसच आहे. मी लेखिका असले म्हणजे त्याच्यामधून जे मला खतपाणी मिळत गेलं, ते कुठेतरी माझं लेखन वाढवण्यास कारणीभूत ठरलं आणि त्याच्यामुळे मीही हा बसा कुठेतरी आणखी 4 जणांना एकत्र आणून, मग तो कोणताही कार्यक्रम असो, शब्दगंध असो, ऋतुगंध असो किंवा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असो किंवा अनेक आणखी लहान मुलांचे कार्यक्रम असो, आम्ही सगळेजण एकत्र येऊन तो जास्तीत जास्त रीतीने कसं सादर करता येईल किंवा आणखी त्याचा दर्जा कसा वाढवता येईल, हे सगळं पाहत असतो. आणि मला वाटतं हेच सिंगापूरचं वैशिष्ट्य आहे मराठी माणसाचं. आणि भाषा म्हणजे तरी काय, शेवटी जो संवाद असतो, मराठी भाषा अभिजात भाषा होतीच, फक्त हो ना. त्याला आता ते आपण लेबल लावलेलं आहे किंवा आपण म्हणतो की आहे. आणि हे जर प्रत्येकाने अभिमानाने जर ठरवलं की हो आपल्याला माहिती आहे, आपल्याला अभिमान आहे आपल्या भाषेचा आणि आपल्यापासूनच आपण जर खंबीरपणे सांगू शकलो, तर जगामध्ये मराठी भाषा आणखी पुढे जायला काहीच मला वाटतं अडचणी अडचणी येणार येणार नाही. नाही. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट बरोबर. आहे. जसं मोहनाताई तुम्ही सांगितलं तसं आणखीन माणसं लिहिती झाली पाहिजेत. म्हणजे सचिन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातनं बरोबर. आणि त्याला आता आंतरराष्ट्रीय मंचाची जोड मिळाल्यानंतर तुम्ही आणखी लेखक तयार करणं किंवा म्हणतो ना आपण, मी मगाशी म्हटलं तसं की लेखक लिहिता राहायला पाहिजे. दिसामाजी काहीतरी लिहावे असं बरोबर. रामदास स्वामींनी सांगितलं, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काहीतरी एक निमित्त, काहीतरी उद्दिष्ट असं द्यायला हवं. तर या दृष्टीने सचिन काय प्रयत्न चालू आहेत आणि पुढच्या काळातही तुम्ही काय विचार करताय की महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून आणि मी म्हटलं तसं आंतरराष्ट्रीय मंचाची जोड देऊन आपल्याला नवीन लेखक तयार करणं, या दृष्टीने काय करता येईल आणि यापूर्वी काय प्रयत्न झाले आहेत? निश्चित उत्तरताई. एकतर ह्या प्रश्नाला मी 2 भागांमध्ये निश्चित उत्तर देईल, बरोबर. की एक महाराष्ट्र मंडळाचा म्हणालो हा जो वसा आहे हं. कार्यक्रमांचा आणि ही ऋतुगंध, शब्दगंध, साहित्य बरोबर. सहवास, नाट्य चळवळ, मराठी शाळा ह्याच्यामध्ये जे एक सातत्य आहे, भाषेचं संवर्धन व्हावं, जतन संवर्धन व्हावं, प्रचार प्रसार व्हावा यासाठी जे कार्य आहे आणि तेच उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय मराठी मंचचं देखील असल्यामुळे केवळ कार्यक्रमच नाही, तर बाहेर जाऊन म्हणजे आपल्या मुलांना शिकवल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न. त्यानंतर उत्तम साहित्य निर्माण झालं तर त्याला जागतिक स्तरावर मान्यता द्यायसाठी काय करता येईल, तो प्रयत्न. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मंडळ हा एक भाग झाला. मंडळ सोडून इतर जी मराठी काही कार्यक्रम असतील, त्यांनाही प्रोत्साहन देणं आणि उपसमन्वयक म्हणून दुवा सगळ्यात महत्त्वाचा भाग ह्या सर्व घडामोडींचा दुवा म्हणून, स्थितप्रज्ञ म्हणून एक काम केलं पाहिजे. या सर्व गोष्टींची माहिती शासनापर्यंत गेली पाहिजे. मिती क्रिएशन्स असो, तुम्ही असाल, तुम्ही जे काही कार्य करता त्याच्या माध्यमातून लोकांना जोडल्या गेलं पाहिजे. जोडण्याचं काम ह्या दुव्याचं काम आहे. तर मला वाटतं आंतरराष्ट्रीय मंचची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. मागच्या 3 वर्षात जो वाढता आलेख आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे अजून. त्यासाठी 2025 ची उद्दिष्ट देखील आहेत. आणि ती सुरुवात झालेली आहे कामाला, की देशानुरूप इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याशी समन्वय साधायचा आहे. त्या प्रक्रियेचा आराखडा आहे. त्यावरती काम चालू झालेलं आहे. जागतिक पातळीवर मराठी भाषा शिकवण्याचं आणि मी जसं म्हणालो तसं प्रमाणीकरण करण्याचं एक ढाचा किंवा एक मॉडेल असावं,
त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. आम्ही BMM सोबत बोलतोय. ते 70 शाळांना बालभारती सोबत त्यांचा समन्वय आहे, त्यांचा MOU आहे आणि ते ग्रेडिंग करतात मुलांची. ती मान्यता आहे त्या ग्रेडिंगला. जशी जॅपनीजमध्ये JLPTच्या N5, N4, N3, N2, N1 अशा परीक्षा असतात, तसं आपल्या मुलांनी हसत खेळत मराठी शिकलीच पाहिजे, पण त्याबरोबर प्रमाणीकरण झालेलं काहीतरी आपल्याला अभ्यासक्रम मान्यता प्राप्त हवाय. त्यावरती काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग उत्तरताई, तंत्रज्ञानाचा मराठी भाषेसाठी उपयोग. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आता परवा जे विश्व खूपच. संमेलन झालं त्याच्यामध्ये आमचे एक सहकारी आहेत अभिजित, त्यांनी अभिषेक सूर्यवंशींनी AIचा वापर मराठी भाषेसाठी त्याच्यावरती छान परिसंवाद घेतला. वा. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बाहेर आलेला जो मराठी माणूस आहे, तो सर्वात पहिला तो भारतीय आहे. त्याची ओळख ही भारतीय आहे. म्हणून आपण नंतर राज्यवार विभागले जाऊ, पण तो भारतीय असताना आपण मग आपल्या राज्याशी जोडला जातो, तर तिथली औद्योगिक संस्थाही महत्त्वाच्या आहेत. कारण ते शेवटी आपण इथे काहीतरी अर्थार्जनासाठी आलेलो आहोत. मग त्यांनाही आपल्यासोबत जोडून त्यांचाही समन्वय साधला जावा, हे देखील एक दूरगामी उद्दिष्ट मंच घेऊ इच्छितं. आणि मग तिथली महाराष्ट्र मंडळ, आता योगायोगानं आमच्याकडे एकच महाराष्ट्र मंडळ आहे, पण काही देशांमध्ये 10-11 आहेत. आता शिल्पा जिथे काम करते तिथे 8 आहेत. अमोल सावरकर काम करतायत, अभिषेक सूर्यवंशी आणि निवी पनवलकर जिथे काम करतायत तिथे 70 मंडळ आहेत. हो ना, बरोबर. आणि मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? किंवा थायलंडमध्ये अमित काम करतात तिथे 1 आहे. तर आम्ही मनोज कुलकर्णी करतात तिथे 1 आहे. तर एकतर तुम्ही दोन्ही संस्थांशी जोडलेले असाल तर समन्वय साधायचे अधिक जिम्मेदारी तुमच्यावरती आहे. आणि नसाल तुम्ही मराठीला प्रोत्साहन देणाऱ्या ज्या इतर संस्था आहेत. आता मोहनाजींची कादंबरी जर इथल्या भाषेत भाषांतरित होऊन इथल्या विद्यापीठामध्ये गेली तर त्याचा आनंद मराठी माणूस म्हणून मला सर्वात जास्त असेल. खरं. किंवा इतर भाषांमध्ये अनुवादित व्हावी यासाठी काय प्रयत्न करायचे यावरती आम्ही काम करतोय. हा एक म्हणजे ढाचा तुम्हाला जस्ट बोलून दाखवलाय. पण यामध्ये आम्ही आता नवीन जे मंत्री आहेत त्यांची जी ऊर्जा आहे ती त्या लेव्हलला सर्वजण काम करायचा प्रयत्न करतायत. नवीन संकल्पना येऊ घातलेल्या आहेत 2025 मध्ये ते प्रकल्प बोलून दाखवलेत तुम्हाला. बरोबर. नक्कीच. आणि या सगळ्या प्रयत्नांना तुम्ही सगळ्यांनी जो एक जोरदार पाठिंबा जेव्हा तुम्ही देताय, तेव्हा त्या पद्धतीने तो पुढे जाईल. पण जसं म्हणतो ना, की नुसतं आपल्या पिढीपर्यंत राहून चालत नाही, तर पुढच्या पिढीपर्यंत ते गेलं पाहिजे. मोहनाताई, तुम्ही कथा कादंबऱ्या जशा लिहिल्यात तसं इंग्रजी नाटुकलं सुद्धा तुम्ही लिहिलंय. म्हणजे भाषा जरी इंग्रजी असली तरी सुद्धा मला असं वाटतं, की पुढच्या मुलांना तिथे ते करवून घेणं आणि ते जसं एखादं इंग्रजी नाटुकलं आहे तुम्ही लिहिलंय तसं एखादं मराठी नाटुकलं सुद्धा त्यांच्याकडनं तयार करून घेणं, त्यांना मुलांकडनं ते तिथे सादर करणं. आणि आपल्याकडे गणेशोत्सव आहे, शिवजयंती आहे, ह्या सगळ्या उत्सवाच्या निमित्ताने हे कार्यक्रम सादर करता येऊ शकतात. तर असं काही तुमच्या मनात आहे का? पुढच्या म्हणजे तुमच्या हातात साहित्य आहे, तुम्ही लिहिलेलं आहे, तुम्ही लिहू शकताय, तर हे मुलांकडनं काही करवून घेणं असा काही विचार पुढच्या काळात? हो. अगदी नक्की उत्तमच हा प्रश्न आहे किंवा सजेशन सूचना आहे. खरं तर हा विचार खूपदा मनात आला होता आणि काही वेळा आम्ही केलेला पण आहे. तर आता आम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे ते थोडक्यात सांगते, की बालांना म्हणजे इथे जे लहान मुलं आहेत, इथली चांगली गोष्ट अशी आहे, की 3 पिढ्या अनेक कार्यक्रमांना 3 पिढ्या आलेल्या दिसतील तुम्हाला. तर ती लहान मुलं खेळत असतात, आजी-आजोबाही असतात आणि मध्यम वयाची लोकं तर हैदिरीने काम करतच असतात. पण लहान मुलं, आता सचिनजींचा मुलगा पण आहे. तर ती मुलं इतकी, कारण एक तर ते घरातून मराठी बोलतात. ही भाषा म्हणजे जी सुरुवात होते आपल्या कानावर आणि त्याच्याबरोबर स्टेजवर, मंचावर येऊन बोलणं, हे सुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणजे एका कार्यक्रमात तर पूर्ण निवेदन एका छोट्या 8-10 वर्षाच्या मुला-मुलीने केलेलं होतं. बरं. हे झालं लहान मुलांचं. आणि जसं तुम्ही म्हणालात ताई, की मुलांची नाटकं, लहान मुलांसाठी नाटकं. तर आपण नाटुकल्या नक्कीच करणार आहोत किंवा करत आहोत. सचिनजींनी आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रकाशन करतो, म्हणजे जो आमचा डिजिटल अंक आहे ऋतुगंध, तर त्याचं प्रकाशन मुद्दामहून करण्यात येतं प्रत्यक्ष.
तर एक छोट्याशा हॉलमध्ये आम्ही सर्व लेखकांना आणि फक्त लेखकांनाच नाही पण लहान मुलं किंवा त्यांच्या अनुषंगाने येणारी शाळेतली मुलं त्यांचे नातेवाईक ह्यांनाही आमंत्रित असते. तर ती मुलं श्लोक म्हणतात किंवा गाणी म्हणतात किंवा लहान मुलांसाठी आम्ही गाणी लिहून त्यांना काहींनी म्हटलेली पण आहेत आणि हळूहळू नाटक सुद्धा बसवायचा प्रयत्न चालू आहे नक्कीच. तर अशा तऱ्हेने हे आपण तुम्ही जो हा मुद्दा मांडलात तो हे नक्कीच पुढे जास्ती प्रकारे आपल्याला राबवता येईल. बरोबर. आणि मी म्हटलं तसं की लेखक तुम्ही स्वतः तिथे आहात. त्यामुळे मला वाटतं सचिन तुमच्याकडे लिहिता हात तयार आहे. तुम्हाला फक्त बघायचंय की आणखीन इतरांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी त्यांच्या साहित्याचा वापर तुम्ही कसा करू शकता. तर जेव्हा मराठी भाषा आपण म्हणतो तेव्हा त्या प्रचार प्रसारासाठी अशाच प्रकारच्या साहित्याचा उपयोग हा होत असतो. तर या अनुषंगाने आपण सण उत्सव तर आपण सगळेच करतो आणि सगळ्याच देशामध्ये ते होतात. पण त्यातही काही विविधता किंवा वेगळेपण असं नेमकं काय आहे आणि पुढच्या काळात काय असणार आहे? एक तर लहान मुलांचं विचारलं म्हणून सांगतो, की आमच्याकडे एक हां. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असतो गणेशोत्सवात. हं. तर तिथे जवळपास 50% सहभाग तिथे मराठी शाळेतल्या मुलांचा किंवा आमच्याकडे एक ज्युनियर सभासदत्व आहे. तर ते बरं. ज्युनियर मेंबर्स जे आहेत, मागोमाग मुलांनी ऑर्केस्ट्रा सादर केलेला, हं. नाटकं देखील सादर केलेली. नंतर तिथे प्रशिक्षण वर्ग मुलांसाठी झालेले. त्यातून तयार झालेल्या मुलांनी म्हणजे प्रोफेशनल लेव्हलला नाटक सादर केलेली आहेत. आणि बरं. मोहनाजी मंडळींच्या कार्यक्रमांचं निवेदन वगैरे तर हमखास आमची छोटी मंडळी करत असतात. आणि आम्ही अरुण तरुण असं त्या समूहाचं नाव ठेवलेलं आहे. एक वयोगट आहे लहान मुलांचा, जो मराठी बरं. शाळेत शिकतो. त्यानंतर एक गॅप असतो, की मुलांनी काय करावं. अरुण तरुण ही जी मंडळी आहे, ती शाळेच्या पुढे जाऊन मग इथल्या व्यवस्थेत कॉलेजला असतील. ते देखील हिरिरीने भाग घेतात. वाचनाला प्रेरणा देण्यासाठी हे उपक्रम चालूच आहेत. नाटक हा एक महत्त्वाचा भाग आहे ह्या सर्वांना जोडणारा. गाणी है ना? आणि हे सर्व करत असताना भाषा, मूळ गाभा सर्वांना जोडून ठेवायचं भाषा. तिथे संभाषण एकमेकांशी मराठीत करतात. हट्ट म्हणून मराठीतच सगळे एकमेकांशी बोलतात. आग्रहाने बरोबर. बोलतात आणि मला वाटतं अ, हे भाषेचं लोण हे एकमेकांना देत राहिलं पाहिजे. खरंच त्यामध्ये आहे. नेहमी म्हणतो तसं उत्तराताई आपण बोलत असताना, की भाषा अभिव्यक्तीचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. हो. लिखाण असेल, वाचन असेल, संभाषण ही जी कौशल्य आहेत, त्यातलं हे संभाषण कौशल्य ज्यावेळेला मुलांकडे येतं, त्यावेळेला त्यांनी त्यात मराठीचा आणि आपणही आवर्जून मराठीत बोलावं. हं, हं. तर हे पुढे नेण्यासाठी किंवा हे जे उद्दिष्ट आहे, जसं मोनाताई म्हणाल्या, अभिजात आपण होतोच, तो दर्जा मिळाल्यामुळे राजाश्रय मिळाला आहे. आता खरंय. राजाश्रय मिळाल्यामुळे त्या राजाच्या ह्यानी त्याची फळं पण मिळतील, पण आपलं काम थांबलं नाही पाहिजे. खरंय, म्हणजे खरंय. मराठीला विद्यापीठांमध्ये प्रतिनिधित्व मिळेल, अधिकचे निधी मिळतील, कार्यक्रमांसाठी पूरक वातावरण मिळेल. जे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राची संस्कृती खूप प्रचंड तुम्ही बघाल तर साहित्य संस्कृती खूप प्रचंड मोठी आहे. हो ना. आपल्याला बरोबर. आणि त्याला वाढ मिळणार आहे आपल्याला. त्याला मला असं वाटतं त्या दर्जा मिळाल्यामुळे त्याला बळ मिळालेलं आहे. तर खरंय, खरंय. त्या बळाच्या जोरावरती आपण पुढची आखणी जी आहे ती करायची आहे. बरोबर. आणि मगाशी तुम्ही सांगितलंत त्याप्रमाणे हे सगळे उपक्रम पुढच्या काळामध्ये होणार आहेत आणि त्यामुळे मराठी भाषा अधिक सशक्त रीतीने आपल्या समोर येणार आहे. ती मुळात आहे, पण ती सशक्तपणे आपल्या समोर येणं आणि पुढच्या पिढीला ते कळणं हे खूप महत्वाचं आहे. केव्हाही लेखकाला व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे हे असतात नाही फॉर्म्स म्हणू आपण त्याला, की कथा, कविता, अगदी कादंबरी, नाटक हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत आणि त्या प्रत्येक फॉर्म प्रमाणे एक लेखक व्यक्त होत असतो. तसंच मोहनाताई अनेक वर्तमानपत्रातनं सुद्धा तुमचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. येणाऱ्या पुढच्या काळात अशा प्रकारे लेख लिहून किंवा अशा प्रकारे आपण काय नेमकं करू शकतो प्रचारासाठी, मराठीच्या प्रचारासाठी अशा प्रकारे नेमकं काय करता येईल आणि लेखनाच्या माध्यमातनं म्हणजे वर्तमानपत्रातनं लेख येणं किंवा आता अगदी साधं म्हणायचं तर आपण Facebookवर पण हल्ली लिहितो. तर तेही एक प्रकारचं वर्तमानपत्रासारखं आहे, की हो कारण ते हो सगळीकडे नक्कीच पोहोचतं. तर नक्कीच असे असे काय नेमके विचार करायला हवेत आणि मराठीचा प्रचार लिखाणाच्या माध्यमातून पुढे कसा न्यायला हवा, या दृष्टिकोनातनं काय सांगाल?
अतिशय उत्तम प्रश्न. तर ह्याचं मी असं उत्तर देईन की ही प्रक्रिया चालू झालेली आहे. असं नाही की आतापर्यंत कोणी विचार केलेला नव्हता. तर ती प्रक्रिया बरोबर. चालू झालेली आहे. जसं ग्रंथालीच्या त्यांनी आपलं सचिनजी आपला अंक तो हो. झालेला. तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर कल्पना होती आणि जगातले अनेक उत्तम लेखक त्याच्यामध्ये व्यक्त झाले होते. हम्म. आणि अशाच प्रकारे अनेकदा ह्याचं फक्त काय की अनेक वेळा हे अंक निघण्यात यावेत. मोठी प्रक्रिया आहे, एवढं सोपं नाहीये, पण तरीही अशा प्रकारचे अंक जास्तीत जास्त निघावेत. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडून सांगायचं म्हटलं तर ऋतुगंध जसं आहे, तर आम्ही अनेक लेखकांपर्यंत हा अंक पोहोचवतोय आणि बरोबर. अनेक दर्जेदार म्हणा किंवा जे आता नवोदित लेखक आहेत, कारण त्यांनाही प्रोत्साहन होतं, तर आम्ही त्यांना स्वतःहून जर त्यांना असेल लिहायचं असेल काही, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे विषय देतो, जेणेकरून सोपे विषय की सगळ्यांना त्याच्यामध्ये लिहिता येईल किंवा व्यक्त होता येईल. तर अशा तऱ्हेने ही प्रक्रिया चालू झालेली आहे, पण आता हा जास्त लक्ष देण्यासारखा विषय झालेला आहे आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किंवा ह्याची वारंवार हे व्हायला हवंय. अशा दृष्टीने आपण प्रयत्न चालू करायला पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि तुम्ही म्हणालात त्याला आणखी एक जोड आता आपल्याला देता येऊ शकते, ती म्हणजे डिजिटल. कारण आता डिजिटल. असं आहे की डिजिटली आपण एक गोष्ट जर लिहिली तर ती जगभरात कुठेही पोहोचू शकते. जगभरात. आणि त्यामुळे त्याची जी ताकद आहे ना ती शब्दांची, ती अधिक वाढली. त्यामुळे या सगळ्याकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल करायला हवी. सचिन, शेवटचा प्रश्न पण महत्वाचा. आंतरराष्ट्रीय मराठी मंच एका वेगळ्या पातळीवरनं काम करताना दिसतोय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढचा एक रोडमॅप हा कशा पद्धतीने जाऊ शकतो याचं खरं तर एक चित्रण आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने मराठी मंच म्हणून आणि महाराष्ट्र मंडळ म्हणूनही या दुहेरी भूमिकेतनं येत्या काळात सिंगापूरमध्ये काय घडणार आहे आणि विशेषतः मराठी भाषा गौरव दिन जवळ येतोय, तर त्या अनुषंगाने सुद्धा काही वेगळे प्रयत्न होणार आहेत का? तर याबद्दल काय सांगणार? नक्कीच. उत्तरात मी जे नमूद केलं होतं, की भाषा गौरव दिनानिमित्त आपण शांतता पुणे वाचत आहे ची प्रेरणा घेऊन शांतता सिंगापूर वाचत आहे, हा प्रकल्प राबवणार आहोत. पुण्यात जे राजेश पांडे आणि सुनील महाजन यांच्याशी या संमेलनामध्ये चर्चा झाली होती. तर ती प्रेरणा आपण घेतली आणि मुळात एकमेकांकडनं प्रेरणा घेणं, एकमेकांना प्रेरणा देणं तुमच्या कार्यातनं, हा एक भाग आहे, जो येणाऱ्या काळात तुम्हाला जास्त अधिक जाणवेल. ज्या पद्धतीने हे सर्व उपसमन्वयक, समन्वयक एकमेकांशी चर्चा करून जे उत्तम आहे, उदात्त आहे, त्याला एकमेकांशी देवाण-घेवाण करून विचारांची व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. आणि लिखाणासाठी प्रवृत्त करण्यासाठी जसं म्हणालात तसे वेगवेगळे विषय देऊन दर्जेदार साहित्य निर्माण होऊन त्याचा प्रचार प्रसार कसा करता येईल यासाठी देखील आपण येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र मंडळबद्दल बोलाल तर त्याची एक संस्कृती आहे, परंपरा आहे, ती पुढे चालत राहणार आहे, ती अखंड आहे. कारण ती ऊर्जा इथे आहे आणि ती भाषेने बांधून ठेवलेली, संस्कृतीने बांधून ठेवलेली. आपण परत त्यांनी अ, प्रगती करणार आहोत, त्या मार्गावरती पुढे जाणार आहोत. एवढं मी सांगेन. आणि तुम्ही जे करता त्याबद्दल धन्यवाद द्यायचे आहेत. कारण मागे आपण 18 एपिसोडची शृंखला झाली होती. त्याच्याबद्दल त्याचा प्रसार खूप छान झालाय आणि आता जी शृंखला चालू आहे, ह्यामधनं देखील जागृती म्हणजे माहिती, त्याचा प्रचार प्रसार होणार आहे. तर मंचच्या कार्यासाठी हे खूप मोठं पाठबळ आहे. मला वाटतंय हाच संदेश आपण या माध्यमातून देऊया, की सगळेजण सोबत मिळून काम करत राहिल्यानंतर निश्चितच आपल्याला बळ मिळेल. खरंय, खरंय. आणि मला असं वाटतं, की 17 देशातल्या उपसमन्वयकांची एक साखळी जेव्हा बनेल, तेव्हा निश्चितच मराठीचं जे रोप आहे, ते जितकं मातीत घट्ट रुजेल ना, तितकं ते आभाळाला जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे ही सगळी वाटचाल पुढची जी आहे, ती सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करायची आणि त्यासाठीच ही शृंखला आहे 18 भागांची पुन्हा एकदा. आणि जसं मागच्या 18 भागांमध्ये त्या देशात नेमकं काय घडतंय याविषयी आपण जाणून घेतलं होतं,
तसंच या 18 भागांच्या मालिकेत प्रत्येक देशात आपण आणखी एका व्यक्तीला जोडलंय आणि म्हणून याच्या मागे ही कल्पना होती की केवळ उपसमन्वयक नाही, तर जे समन्वयाचं काम तुम्ही करताय त्याचंच काम आपल्याला या माध्यमातून पुढे नेता येईल. म्हणून त्या देशातली महाराष्ट्र मंडळाची जी मंडळी आहेत त्यांना आपण एकेकाला इथे जोडायचं काम करतोय आणि हेच जोडण्याचं काम असंच करत राहू. कारण पूल बांधणं, संवाद साधणं हाच आपला महत्वाचा विषय आहे आणि हाच संवाद मराठी माणसं जेव्हा एकत्र येऊन साधत राहतील तेव्हा मराठीचा उत्कर्ष हा नक्की होणारच आहे. त्यामुळे मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 4 वाजता म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता हा प्रसारित होतोय आणि निश्चित आपण सगळ्यांनी हे सगळे एपिसोड शेअर करूया, सगळ्यांना पाठवूया, म्हणजेच विचारांचा आदान प्रदान अधिक उत्तम रीतीने होईल. त्यामुळे मोहनाताई आणि सचिन, तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.